नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये सुक्ती सुधा या पद्याची चाल पाहिलेली आहे. आता आपण पाहूया हे पद्य. तर सुरुवातीला पाहूया शब्दार्थ. चोरहार्यम म्हणजे चोरले जात नाही. राजहार्यम न राजहार्यम राजाकडून हिरावले जात नाही. भ्रातृभाज्यम भावांमध्ये विभागणी होत नाही. भारकारी भारकारी म्हणजे ओझे. व्यये कृते दिले असता किंवा खर्च केले असता. नित्यम सतत. पहा अन्वय. विद्याधनम चोरहार्यम न अस्ति म्हणजे विद्या हे धन चोरले जात नाही. न राजहार्यम राजाकडून हिरावले जात नाही. भ्रातृभाज्यम भावांमध्ये विभागणी त्याची होत नाही. भारकारी अपि न अस्ति आणि त्याचे ओझे सुद्धा होत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, विद्या हे असं धन आहे की ते कोणी आपल्या बुद्धीतून चोरून न्यायचं म्हणलं तर ते चोरीला जात नाही. त्यानंतर राजाकडून सुद्धा ते हिरवल्या जात नाही. दोन भावांची प्रत्येक गोष्टीमध्ये वाटणी होते, परंतु विद्या ही दोन भावांमध्ये वाटल्या सुद्धा जात नाही. न भारकारी अपि अस्ति आणि विद्येचं ओझ पण होत नाही. व्यये कृते अपि तद नित्यम वर्धते एव आणि खर्च केली असता किंवा दिली असता ती नेहमीच वाढत जाते. सत्यमेव विद्याधनम सर्वधन प्रधानम अस्ति आणि खरोखरच आहे विद्या हे धन सर्व धनामध्ये प्रधान आहे. म्हणून विद्या ही मिळविली पाहिजे. पुढचं पद्य. निजः स्वतःचा, परह दुसरा. निजः म्हणजे स्वतःचा, परह म्हणजे दुसरा किंवा परका. लघु चेतसा, चेत म्हणजे बुद्धी, लघु चेतसाम कुत्सित बुद्धी असलेला. उदार चरित ज्याचं मन उदार आहे त्याला म्हणतात उदार चरित. वसुधैव कुटुंबकम संपूर्ण पृथ्वी हे कुटुंब आहे. अयम निजः परो वेति गणना लघु चेतसाम उदार चरितानाम तु वसुधैव कुटुंबकम. लघु चेतसाम कृते ज्यांची बुद्धी कुत्सित आहे, ज्यांची बुद्धी नीच आहे, म्हणजे ते छोटा विचार करतात, त्यांच्यासाठी अयम निजः परः वा इति गणना अस्ति. हा स्वतःचा, हा आपला किंवा परका अशी गणना किंवा तुलना असते. परंतु उदार चरितानाम कृते परंतु ज्यांचं मन उदार आहे त्याच्यासाठी तू वसुधा एव कुटुंबकम अस्ति आणि उदार मन असलेल्यासाठी संपूर्ण पृथ्वी हे कुटुंब असते. संपूर्ण पृथ्वी जणू काही आपला परिवार आहे असं वाटत असतो. म्हणजे विचार करण्याच्या पद्धतीवर सुद्धा फार काही गोष्टी अवलंबून असतात मित्रांनो. ज्याचं मन कुत्सित आहे, ज्याची बुद्धी नीच आहे, जो छोटा विचार करतो त्याला हा दुसरा, हा परका, हा आपला, हा परका असा विचार असतो. परंतु ज्याचं मन उदार आहे, ज्याचं मन मोठं आहे, अंतःकरण मोठं आहे, त्याच्यासाठी मात्र संपूर्ण पृथ्वी हेच त्याचं कुटुंब असतं. तिसरं पद्य. फलंती फळे देतात, वहंती वाहतात, दुहंती दूध देतात, गावः गायी. इदम हे. परोपकाराय फलंती वृक्षः परोपकाराय वहन्ति नद्यः परोपकाराय दुहन्ति गावः परोपकारार्थमिदं शरीरम्. वृक्षाः परोपकाराय फलंती वृक्ष हे परोपकारासाठीच फळ देतात. उपकार आणि परोपकार मध्ये फरक आहे मित्रांनो. उपकार म्हणजे केलेल्याचं आपल्याकडे जाणीव असणं, म्हणजे कोणाला जर का आपण मदत केली त्याची सतत जाणीव होणं त्याला म्हणतात उपकार.
आणि परोपकार म्हणजे निस्वार्थपणे केलेली मदत म्हणजे परोपकार. तर वृक्ष हे परोपकारासाठीच फळे देतात. नद्यः परोपकाराय वहन्ति. नद्या ह्या परोपकारासाठीच वाहतात. गावः परोपकाराय दुहन्ति. गायी ह्या परोपकारासाठीच दूध देतात. इदम शरीरम परोपकारार्थम एव अस्ति. आणि हे शरीर परोपकारासाठीच आहे. ज्याप्रमाणे वृक्ष फळ देताना स्वतःचा विचार करत नाहीत, नद्या वाहत असताना स्वतःचा विचार करत नाहीत, गायी दूध देत असताना स्वतःचा विचार करत नाहीत, तर नेहमी निस्वार्थपणे दान करत असतात ह्या तीन गोष्टी. म्हणून हे शरीर सुद्धा परोपकारासाठीच आहे. पुढचा श्लोक. जाड्यम म्हणजे मठ्ठपणा. हरती हरण करतो. धियः बुद्धी. सिंचती शिडकाव करतो किंवा प्रवेश करतो. वाची वाणी किंवा भाषा. अपाकरोती दूर करतो. चित्तम मन प्रसादयती प्रसन्न करतो. दिक्षु दाही दिशात. तनोती पसरवितो. सत्संगती ही सत्संग म्हणजे चांगली सवय, सहवास. पुंसाम मनुष्याचे. जाड्यम धियो हरति सिंचती वाची सत्यम. मानोन्नतिम दिशती पापमपा करोति. चित्तम प्रसादयती दिक्षु तनोति कीर्तिम. सत्संगती कथयः किम न करोति पुंसाम. पहा, सत्संगती म्हणजे चांगला सहवास, चांगली सवय. सत्संगती ही धियः जाड्यम हरति. चांगला सहवास बुद्धीचा. धियः म्हणजे बुद्धीचा. चांगला सहवास, चांगली संगत बुद्धीचा मठ्ठपणा दूर करतो. वाची सत्यम सिंचती. वाणीमध्ये सत्याचा शिडकाव करतो. म्हणजे आपल्या वाणीमध्ये सत्यता येते, म्हणजे आपण खरं बोलतो. मानोन्नतिम दिशती. आपली उन्नती, आपली प्रगती या दिशामध्ये पसरवितो. पापम अपाकरोती. आपले पाप दूर करतो. चित्तम प्रसादयती. आपले मन प्रसन्न करतो. दिक्षु कीर्ती तनोती. आणि दाही दिशांमध्ये आपली कीर्ती पसरवितो. कथय सांगा बरे. सा सत्संगती ही ती चांगली संगत, तो चांगला सहवास. पुंसाम किम हितम न करोती. मनुष्याचं काय बरं चांगलं करत नाही, तर मनुष्याचं सगळं काही, चांगला सहवास किंवा सत्संगती हा मनुष्याचं सर्व काही चांगलंच करतो. पुढचा श्लोक. नार्यः स्त्रिया अफलाहा निष्फळ. या ठिकाणी या श्लोकामध्ये स्त्रियांचा सन्मान केल्याने काय होतं आणि स्त्रियांचा सन्मान न केल्याने काय होतं हे सांगितलं. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः. यत्र नार्यः पूज्यन्ते. ज्या ठिकाणी स्त्रियांना सन्मान दिला जातो, तत्र देवताः रमन्ते. तेथे देवता रममान होतात, आनंदित होतात. यत्र तू एताः न पूज्यन्ते. परंतु ज्या ठिकाणी त्यांची पूजा केली जात नाही किंवा त्यांना मान दिला जात नाही, तत्र सर्वाः क्रियाः अफलाः भवन्ति. तेथे सर्व क्रिया ह्या निष्फळ ठरतात, निष्फळ होतात. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला खूप मान दिला जातो. म्हणून इथे सगळे देव आनंदित राहतात असे म्हणतात. शेवटचा श्लोक. पिपासया तहानेने जलधरम ढग. पयक्कनान पाण्याचे थेंब. अंभसा पाण्याने. महताम महान लोकांची. पुरयती संपूर्ण भरवून टाकतो किंवा पुरवितो. चातकस्त्री चतुरान पयक्कनान याचते जलधरम पिपासया.
सोपी पूरयति विश्वमंबसा हंत हंत महता मुदारता. यदा चातकः पिपासया जलधरम त्रिचतुरान पयक्कनान याचते. जेव्हा चातक पक्षी तहानेने व्याकुळ झालेला चातक पक्षी जलधरम त्रिचतुरान पयक्कनान याचते, ढगाला 3-4 थेंबांची मागणी करतो, याचना करतो. तदा सह मेघ अपि, तेव्हा ते ढग सुद्धा विश्वम अंबसा पूरयती, आणि ते ढग संपूर्ण विश्वाला अंबसा पाण्याने पूर्ण भरून टाकतात, म्हणजे पाऊस पडतो. हंत हंत कियती एषा महताम उदारतः. पहा पहा महान लोकांची काय ही उदारता. या ठिकाणी असं म्हणतात, चातक पक्षी हा केवळ पावसाचं पाणी पिऊनच आपली तहान भागवतो. आणि तहानलेला हा चातक पक्षी जो आहे तो ढगाला फक्त 3 ते 4 थेंबांची याचना करतो, मागणी करतो. परंतु ढग किंवा मेघ यांचं उदार अंतःकरण की ते पूर्ण विश्वाला, संपूर्ण जगालाच पाण्याने भरवून टाकतात. अशा प्रकारे या ठिकाणी ढगाची उदारता या पद्यामध्ये सांगितलेली आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, ही सूक्ती सुद्धा कंठस्थी करणार्थम पाठांतरासाठी सुद्धा आहे, आणि ती तुम्ही व्यवस्थित पाठ करा आणि याचा नीट अभ्यास करा. परंतु अभ्यास करत असताना ही सूक्ती सुद्धा पूर्ण लिहून काढा आणि मग पाठांतर करा. धन्यवाद मित्रांनो.